नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे लागू केलेलं आहे. त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र हे अभियान आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या पूर्ण क्षमता त्यांना प्राप्त झाल्या पाहिजे याकरिता राबवलेला आहे. त्याच अभियानाचा भाग म्हणून आपण इथे भाषेविषयीचे विविध कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवता येतील व आपले विद्यार्थी भाषा कौशल्यामध्ये निपुण कसे होतील तर आपण काही कृती पाहण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. भाषेचा विकास करायचा असेल तर आपल्याला 4 टप्प्यांवर विद्यार्थ्यांचा भाषा विकास करावा लागतो. त्यातला पहिला टप्पा म्हणजे श्रवण कौशल्य, त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे भाषण कौशल्य, त्यानंतर वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य. तर या 4ही कौशल्यामध्ये वाचन कौशल्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. वाचन कौशल्याचा विकास करण्याकरता कृतीद्वारे वाचन कौशल्य विकास कसा करता येईल, त्यातील वाचन कौशल्यावर आधारित आपण काय काय कृती करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वाचन कौशल्याच्या अनुषंगाने आपली अध्ययन निष्पत्ती आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचते. या अध्ययन निष्पत्तीचा आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे विद्यार्थी त्याच्यामध्ये आपल्याला निपुण करता येईल या संदर्भात आपण काही कृती इथे पाहणार आहोत. त्यातली सर्वात पहिली कृती आहे वाचनपाटीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना वाक्य तयार करायला लावणे व ते मोठ्याने वाचणे. या ठिकाणी आपल्या सर्व शाळांमध्ये काही साहित्य मिळालेलं आहे. त्या साहित्यामध्ये एक सर्वात छान असं साहित्य आलेलं आहे ज्याचं नाव आहे वाचन पाटी. तर या वाचन पाटीच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांमध्ये कसा वाचनाचा सराव घेऊ शकतो ते आपण आता या कृतीमध्ये पाहणार आहोत. या पाटीमध्ये काही खाचे दिलेले आहेत जसं की आपण पाहू शकता आणि या खाचांमध्ये फसविण्याकरिता ह्या अशा काही पट्ट्या दिलेल्या आहेत. तर आपण विद्यार्थ्यांकडून ही कृती करून घेताना स्पष्ट सूचना द्यायची आहे की विद्यार्थ्यांनी वाक्य तयार करताना एक एक पाटी बरोबर क्रमानुसार या खाच्यांमध्ये फसवायची आहे आणि वाक्य तयार करायचं आहे. अट एक ठेवायची आहे की वाक्य तयार करताना त्यामध्ये एक चित्र असलं तर अतिशय उत्तम होईल किंवा असायलाच पाहिजे. जसं की बघा इथे आपण एक वाक्य तयार करून बघूया. जसं पहिली पाटी आपण फसवली, हा जाड बैल आहे. या पद्धतीचं वाक्य विद्यार्थ्यांना तयार करायला लावायचं किंवा विद्यार्थी तयार करतील आणि त्यानंतर ते वाक्य आपण एकतर वहीमध्ये किंवा फलकावर लिहून त्याचं मोठ्याने वाचन करायचं आहे. हा जाड बैल आहे. याप्रमाणे अनेक असे वाक्य आपल्याला तयार करता येतील आणि विद्यार्थ्यांना वाक्य वाचनाचा सराव आपल्याला यातून देता येईल. त्यानंतर अजून एखादं वाक्य आपण तयार करून बघू शकतो. हा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर आहे. आता यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द देखील आलेला आहे. तो देखील आपण विद्यार्थ्यांना त्याचं वाचन करायला लावू शकतो. त्याचप्रमाणे हे एक वाक्य तयार झालं. या वाक्याचा देखील आपण वाचन सराव विद्यार्थ्यांकडून घेऊ शकतो आणि आपला स्तर क्रमांक 11 जो आहे की वाचन योग्य गतीने आकलनासह करतो या कृतीतून आपण हा स्तर कुठेतरी पूर्णत्वास नेऊ शकतो. या संदर्भातली अजून एक कृती आपण बघूया ज्यामध्ये एक वाचनपाठ आपण इथे विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे. सर्वप्रथम हा वाचनपाठ विद्यार्थ्यांना देऊन आपण हा वाचनपाठ विद्यार्थ्यांना वाचनाची संधी आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे जेणेकरून विद्यार्थी या वाचनपाठाशी परिचित होतील. मग विद्यार्थी हा वाचनपाठ वाचताना चिंच फार आंबट असते, हिरव्या चिंचा छान लागतात, जेवणात चवीला चिंचा वापरतात, चिंचोके भाजून खातात, चिंचोक्यापासून चंपुळ्या करतात. अशा प्रकारचा एक वाचनपाठ आपण विद्यार्थ्यांना वाचनाकरता दिल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनी तो नीटपणे अचूकपणे वाचल्याच्या नंतर आपल्याला एक छानशी कृती विद्यार्थ्यांसोबत घ्यायची आहे. ती अशी की विद्यार्थ्यांना आपल्याला एक खेळाच्या स्वरूपातून सांगायचं आहे की आता आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. या खेळामध्ये हा जो तुम्ही वाचनपाठ वाचलेला आहे यापैकी प्रत्येक वाक्याचा पहिला भाग
हा शिक्षक दाखवतील आणि वाक्य पूर्ण करण्यासाठीचा जो पुढचा भाग आहे तो विद्यार्थ्यांना तुम्हाला दाखवायचा आहे। मग भाग दाखवताना सर्वात पहिले शिक्षक दाखवतील चीनचा फार। मग याला काय करतील विद्यार्थी, पुढचा भाग वाक्यपट्टीतून काढतील आणि जोडतील आणि वाक्य पूर्ण करतील, चीनचा फार आंबट असते। तर शिक्षक अर्धवाक्य दाखवतील हिरव्या चिंचा, विद्यार्थी अर्धवाक्याची पट्टी उचलतील आणि दाखवतील छान लागतात आणि वाक्य पूर्ण होईल आणि मोठ्याने वाचतील, हिरव्या चिंचा छान लागतात। याचप्रमाणे तिसरं वाक्य आपल्या वाचन पाठातलं आहे, त्यातला पहिला भाग शिक्षक दाखवतील जेवणात चवीला, विद्यार्थी वाक्य पूर्ण करतील पट्टी उचलून आणि सांगतील आपल्याला चिंचा वापरतात आणि आपलं वाक्य पूर्ण होईल, जेवणात चवीला चिंचा वापरतात। याचप्रमाणे पूर्ण वाक्यांचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे। जसं अर्धवाक्य आहे चिंचोके भाजून, विद्यार्थी टोपलीतून कार्ड उचलतील आणि खातात हा शब्द लावून वाक्य पूर्ण करतील आणि मोठ्याने वाचतील, चिंचोके भाजून खातात। याचप्रमाणे आपल्या वाचनपाठातलं शेवटचं वाक्य आहे, अर्धवाक्य शिक्षक दाखवतील चिंचोक्यापासून, विद्यार्थी वाक्य पूर्ण करतील चंपुळ्या करतात। यामध्ये आता जोडाक्षरयुक्त शब्द देखील आलेला आहे, अनुस्वाराचं चिन्ह पण आलेलं आहे, पूर्णविरामाचं चिन्ह पण आलेलं आहे। या सर्वांचा विचार करून विद्यार्थी वाचन करतील चिंचोकेपासून चंपुळ्या करतात। या प्रकारची कृती घेऊन आपण विद्यार्थ्यांना वाचनाचा योग्य तो सराव देऊ शकतो। जसं की आपण आपल्या याच्यामध्ये पाहू शकतात, ही माझी विद्यार्थिनी आहे जिने वर्गामध्ये ही कृती करून दाखवलेली आहे आणि शब्द वाक्य अर्धवाक्य पट्ट्या जोडून त्यांनी पूर्ण वाक्य तयार करून मोठ्याने वाचलेलं आहे। तर या आणि अशाच प्रकारच्या अनेक कृतींद्वारे आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित करू शकतो आणि त्यांना व्यवस्थित आपण निपुण देखील करू शकतो। अशाच प्रकारच्या काही कृती पाहण्याकरता आपण भेटणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत धन्यवाद।